तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं. 1 सप्टेंबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी ही कंपल्सरी करण्यात आली होती आणि या विरोधामध्ये तब्बल देशभरातून 45 पुनर्विचार याचिका या दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि 13 मे 2026 ला या सगळ्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करण्यात आली आणि आपल्या हाती काय देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की टीईटी उत्तीर्णतेबाबत जर शिक्षकांना काही संभ्रम असतील तर त्यांनी थेट 2017च्या कायद्यालाच आव्हान दिलं पाहिजे. काय आहे हा 2017चा कायदा? राईट टू एज्युकेशन अमेंडमेंट ऍक्ट 2017. हा जो आहे तो मूळ 2009चा जो आरटीए ऍक्ट आहे, या आरटीए ऍक्ट मधील 23(2) या कलमामध्ये सुधारणा करणारा हा कायदा आहे. यात नेमकी सुधारणा केली काय? तर देशभरातील प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि देशामध्ये किमान अध्यापनाचा एक ठराविक स्तर निश्चित व्हावा, हा याचा मुख्य उद्देश होता. हाच संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतला आणि 1 सप्टेंबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य आहे. फक्त ज्या शिक्षकांची सेवा फक्त 5 वर्षे राहिलेली आहे त्यांनाच यातून सूट देण्यात आली. बाकी सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यात आली. मग आता पुढे काय? तर पुनर्विचार याचिकांचा मार्ग आता आपल्यासाठी सपशेल बंद झाला आहे. म्हणजे पुनर्विचार याचिकेसाठी आता आपल्याला न्यायालयात जाता येणार नाही. न्यायालयात जाता येईल आपल्याला, पण ते कशासाठी? तर 2017च्या या अमेंडमेंट ऍक्टला आपल्याला आव्हान देता येऊ शकतं. मग आव्हान देण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर पहिली गोष्ट ही आहे की कलम 14चा भंग होतो. कलम 14 आहे काय हे आता आपण पाहू. भारतीय राज्यघटनेचं कलम 14 हे आम्हाला समानतेचा अधिकार देतो. समानतेचा अधिकार देतो, पण मात्र आमचे काही शिक्षक बांधव हे ज्येष्ठ आहेत आणि काही शिक्षक बांधव हे तरुण आहेत. ज्येष्ठांची आणि तरुणांची इथे स्पर्धा लावणं म्हणजे ही समानता होईल का? तर निश्चितच नाही. म्हणजे कलम 14चा निश्चितच इथे भंग होतोय. त्यानंतर कलम 21 आम्हाला जीवनाचा आणि रोजगाराचा अधिकार देत आहे. म्हणजे की आपले बरेचसे शिक्षक बांधव हे 10 वर्ष 15 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे आणि आता मात्र त्यांना टीईटी कंपल्सरी करायची आणि जर ती पात्र झाला नाही तर मात्र मला सक्तीनं निवृत्ती द्यायची. हे कितपत योग्य आहे? त्यामुळे इथे कलम 21चं सुद्धा उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यानंतर 2017ला हा अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आला होता, पण त्या अगोदर बरेचसे शिक्षक हे सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं हा जो काही शासन निर्णय आहे तो लागू करणं थोडंसं अतार्किक वाटतं. 2017चा कायदा हा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करणं ही गोष्ट थोडीशी अतार्किक वाटते. या तीनच गोष्टी आहेत की या तीन गोष्टीचा आधार घेऊन आपण कलम 32 अन्वये थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो किंवा कलम 226 अन्वये आपण उच्च न्यायालयात दाद मागू शकतो किंवा शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे टीईटीचा अभ्यास करून टीईटी उत्तीर्ण करू शकतो. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निश्चितच करू शकता. तर यापैकी जर आपण काही करू शकत नसाल तर टीईटीचा अभ्यास करणं हा शेवटचा पर्याय आपल्याकडे राहतो आणि टीईटी 28 जूनला होणार आहे. त्यामुळे या टीईटीचा काही जणांनी अभ्यास सुरू केलेला असेल, ज्यांनी सुरू केला नसेल त्यांनी आता ही वेळ गेलेली नाहीये. अभ्यास सुरू करा आणि कमीत कमी टीईटी उत्तीर्ण करा. शेवटचा पर्याय आपल्या हाती काय राहतो? तर अभ्यास करणं आणि टीईटी पात्र करणं. जर अभ्यास झाला असेल तर टीईटी पात्र करा. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती काय उरलेलं आहे? तर धुपाटणं उरलेलं आहे. जर समजा तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आपण एक 7218047211 या नंबरवरती टीईटी असा मेसेज करा. तुम्हाला ग्रुपला मी जॉईन करून घेईन. आपली कुठलीही पेड बॅच नाही हे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या.
मी स्वतः टीईटीचे दोन्ही पेपर उत्तीर्ण झालेलो आहे. फक्त मला हे वाटतं की आपल्या शिक्षक बांधवांची कुठेतरी मदत झाली पाहिजे. तुमच्याकडून 1 रुपयाही घेतला जाणार नाही. आपण ग्रुपवर काही क्वेश्चन्स मात्र देत असतो, त्याचा फक्त एक सराव करायचा आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.